राजापूर बंधाऱ्याच्या पाणी नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कृष्णा नदीवरील राजापूर इथल्या बंधाऱ्याच्या पाणी नियोजनासंदर्भात तसेच संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जलप्रेमी सदस्य बंडू पाटील यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे। शिरोळ तालुक्यातील शेतीसाठी राजापूर बंधारा अत्यंत महत्त्वाचा आहे। या बंधाऱ्याच्या पाण्यावर अनेक गावांचे सिंचन अवलंबून आहे। अलीकडे बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्यामुळे साठवलेले पाणी वाहून गेले असून त्यामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। सध्या नदीपात्रात पाण्याची कमतरता जाणवत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। स्वाभिमानीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कर्नाटक राज्यातील हिप्परगी बंधाऱ्याच्या पाणी व्यवस्थापनाचा परिणाम या भागावर होत असल्याचे सांगण्यात आले आहे। यापूर्वीही अशा प्रकारे पाणी सोडल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे तसेच बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे। अवर्षण खारी जमिनीचा प्रश्न आणि सिंचन व्यवस्थेतील अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी विनंती बंडू पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। काल आम्ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी येडगे साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये जो कोल्हापूर जिल्ह्याचा शेवटचा बंधारा व कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवरचा बंधारा राजापूर बंधारा, या राजापूर बंधाऱ्यामध्ये गेली 10 ते 15 वर्षाच्या मागे 2003च्या आसपास पाण्यावरून वाद झालेला होता। तिथं जाळपोळ होऊन तिथलं महाराष्ट्रामधलं बर्गे काढून पाणी खाली नेण्याचा प्रयत्न करत होते। तसा त्याच प्रकारचा परत आता हे प्रसंग उद्भवणार आहे। त्यासाठी एक पूर्वतयारी किंवा पूर्वकल्पना म्हणून आम्ही एक त्यांना निवेदनामध्ये ते असे देण्यात आलेलं आहे की त्या बंधाऱ्यावर एक CCTV, दोन्ही बाजूला CCTV व 2 गनधारी बंदुकांचा मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 3 महिन्यासाठी बंदोबस्त लागू करावा। कारण जेणेकरून हिप्परगी बंधाऱ्यातून 3 TMC पाणी परवा एक दरवाजा बाद झाल्यामुळे खाली गेलेला आहे। हिप्परगीपासून राजापूर बंधाऱ्यापर्यंत नदी कोरडी राहणार आहे। त्या शेतकरी कर्नाटकमधील शेतकरी आक्रमक होऊन राजापूर बंधाऱ्यावर त्यांनी चाल करून पाणी खाली नेण्याच्या प्रयत्नात आहेत। त्यासाठी आम्ही बंदोबस्ताची मागणी केलेली आहे व ती कलेक्टरांनी मान्य करून थोड्याच दिवसात बंदोबस्त लागू होईल। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।